दक्ष प्रजापती सती त्याची मुलगी आहे, पुत्री आहे, कन्या आहे. इकडं शिवजीच्या सोबत राहत असताना शिवजी एक वेळ तिला रामप्रभूच्या जीवनातला प्रसंग सांगत असताना कोण तुमचं दैवत आहेत असे सगळे प्रश्न विचारतात. एक दिवस कणखल या नगरातून म्हणजे भगवान शिवजी कैलासातून अंकाई नावाचा जो किल्ला आहे मनमाड नाशिक रोडवर, त्या ठिकाणी अगस्त्य ऋषीचा आश्रम आहे. त्या ठिकाणी ते नामचिंतन ऐकण्याकरता जात असतात. आणि त्या ठिकाणी जात असताना मध्येच हाय सीते हाय सीते असा आवाज ऐकू येतो. समोरून दिसतात शिवजी, त्यांना प्रणाम करतात. शिवजी प्रणाम केल्यानंतर पार्वती मैया विचारतात कोण आहेत हे, कोण आहेत हे म्हटल्यानंतर शिवजी म्हणतात हेच माझं आराध्य दैवत आहे. हे जे पत्नीसाठी रडतंय हे तुमचं आराध्य दैवत आहे. शिवजी म्हणतात हो. हा कसला देव म्हटलेत? शिवजी म्हणतात तुझ्या मनात जर शंका असेल ना तर तू जाऊन ये. जो तुम्हारे मन अति संदेह हो कैकिन जाई परीक्षा ले हो. जो तुम्हारे मन अति संदेह हो कैकिन जाई परीक्षा ले हो. राम सिया राम जय जय राम. 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 जो तुम्हारे मन अति संदेह हो, जर तुझ्या मनामध्ये संशय आहे ना तर तैकीन जाई परीक्षा ले हो. तुझ्या मनात जर संशय आहे जा म्हटले. संशय आहे ना त्या संशयाचं निरूपण करून येत तू. सती त्या ठिकाणी जाते. आता सती सीतेचं रूप धारण करून जाते. सतीचं रूप धारण केल्याचा परिणाम त्या ठिकाणी असा होतो. काही काही गोष्टी माणसाने किती जरी लोपवण्याचा प्रयत्न केलात ना ते लोपवल्या जात नसतात. काही काही गोष्टी लोपवल्या जात नाही. माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही किती जरी प्रयत्न केलेत ना तरी काही काही गोष्टी लोपवल्या जात नाहीत. कोणत्या आहेत? सामा तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो. भीड़ पड़े थे रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मगन आयो. दाता छुपे नहीं मगन आयो. चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, पीठ दिखायो. प्रीत छुपे नहीं पीठ दिखाओ. प्रीत छुपे नहीं पीठ दिखाओ. कवि गंग कहे सुन शाह अकबर, कर्म छुपे नहीं बहुत गायो. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो. सूरज छुपे नहीं, बादल छायो. सूरज छुपे नहीं, बादल छायो. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो. काही काही गोष्टी लोपवल्या जात नाहीत. आणि माणसानं नाटकही असं केलं गेलं पाहिजेत की ते नाटक ओळखू आलं नाही पाहिजे. पार्वती मात्र त्या ठिकाणी सीतेचं रूप धारण करून जाते आणि सीतेचं म्हणजे रूप धारण करून रामाच्या पुढे गेली. रामाच्या पुढे गेल्यानंतर रामाला म्हणते प्रभू नाथ मला कुठं शोधताय, मी आली. प्रभूने बघितलं. प्रभू पाहता बरोबर प्रणाम करतात आणि प्रणाम करून म्हणतात आई मम्मी एकटीच आली, पप्पा. तिच्या लक्षात येतं हा परब्रह्म आहे, आपण त्याची मजा घ्यायला नको होती.
परत जाते. शिवजी म्हणतात घेतली का परीक्षा? शिवजीने म्हणताबरोबर सती खोटं बोलते. प्रभू कछुन परीक्षा लिन्हे गोसाई, करे हूँ प्रणाम तुम्हारे ही नाही. प्रभू मी परीक्षा नाही घेतली, मी तुमच्याप्रमाणेच फक्त नमस्कार करण्याकरता गेली होती. शिवजीच्या लक्षात आलं खोटं बोललीत पतीसोबत. काही झालं चालेल, पतीसोबत खोटं बोलू नये. एक वेळा भांडलेत चाल सांगळ्या, पण पतीसोबत खोटं बोलू नये, कपट करू नये. का? भला हो बुरा हो चाहे कैसा ही हो. कोणाचा आहे अभंग? अभंग आहे का? भला हो बुरा हो चाहे कैसा ही हो, मेरा पति मेरी देवता हो. अरे पिक्चरचे गाणे काय सदै खराबच असतात काय? त्याच्यातूनही काही घेण्यासारखं असतेच ना, खूप काही घेण्यासारखं असते. आणि म्हणून तिच्यासाठी देव असतो, पण ते खोटं बोलतेत. खोटं बोलण्याचा परिणाम शिवजी शेजारचं आसन काढतात आणि पुढे टाकून देतात. सतीचा त्याग करतात. सतीचा त्याग करायला कारण एकतर तिने आईचं रूप धारण केलं होतं, दुसरं म्हणजे खोटं बोललीत. पत्नी म्हणून खोटं बोललीत तर माफही केलं असतं, पण ती आईची जागा घेतली तर म्हणजे सीतेचं रूप धारण केलं होतं ना. मग सीतेचं रूप धारण केलं होतं तर प्रभू रामचंद्रजीचं शिवजीचं दैवत आहे. आणि दैवताची पत्नी गुरुची पत्नी ही गुरु आई असते. आणि मग देवता जर आहेत तर मग सीतेचं रूप धारण केलं म्हणून सतीला दूर फेकतात. 1000 वर्ष साधना करतात. इकडे मात्र एक दिवस विमान आकाश मार्गाने काही विमान जात आहेत. नारदजी येतात, सतीला सांगतात चालत नाही तुम्ही. काही लोक फारच कळलावे असतात. एखाद्या वेळेला काही लोक जर जमत नसलं ना, आणि मग त्याच्या घरी काही सोहळा असला की दुसरे ज्याला चिठ्ठी आहे ते जाणून त्याच्या दारी जातात. का चालत ना का आज? तर ते काय झालं? अरे अमकाजीचं लग्न आहे, माहित नाही तुम्हाला? पत्रिका नाही वाटते, जाणून हिनवतात. त्याला माहित असते जमत नाही जाणून. आणि मग त्या ठिकाणी पार्वतीला सांगितलं जाते तुझ्या वडिलांच्या घरी मोठा सोहळा आहे, यज्ञ आहे, आणि त्या यज्ञासाठी तू चालत नाहीस. आता सतीच्या लक्षात येतात आपण गेलो पाहिजेत. शिवजीच्या जवळ जाते, शिवजीला विनंती करते, नाथ स्वामी माझी इच्छा आहे आपण माझ्या वडिलांच्या घरी जायचंय, गेलं पाहिजे, तिथे यज्ञ आहे. शिवजी म्हणतात अगं आपल्याला आमंत्रण नाही, आणि काही गोष्टी अशा आहेत की तिथं आमंत्रणाशिवाय जाऊ नये. काही गोष्टी आहेत आमंत्रणाशिवाय जाऊ नये. कुठं गेलं नाही पाहिजेत आमंत्रणाशिवाय. लग्न सोहळा आहे वगैरे इथं जाऊ नका. कोणाच्या घरचा वैयक्तिक कार्यक्रम आहे, बरोबर ना? तुमचा वैयक्तिक सुखादुःखाचा कार्यक्रम असेल तिथं जाऊ नये. पण तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे येथे तुका म्हणे येथे न पाचारिता यावे. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. कोण्या ठिकाणी काही गेलं नाही पाहिजेत. सती जिथं आदर नाही, जिथं प्रेम नाही, तिथं जाऊ नये माणसाने. आप नहीं आदर नहीं नैनों में तुलसी उस घर मत जइयो, कंचना बरसातनी. आप नहीं, आदर नहीं, नहीं नैनों में नीर. जिथं आपलेपणा नाही, जिथं प्रेम नाही, तिथं जिव्हाळा नाही, तिथं आदर नाही, त्या ठिकाणी माणसानं कधी जाऊ नये. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए.
काही काही गोष्टी करू नये, काही काही गोष्टी करू नयेत. कोणत्या कोणत्या गोष्टी करू नयेत सांगू तुम्हाला. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर जाना ना चाहिए. चाहे कितना बैरी हो भैया उसे भेद छुपाना ना चाहिए. चाहे कितना बैरी हो भैया उसे भेद चुराना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम ना हो उस भजन को गाना ना चाहिए. काय काय करू नये, काय काय करू नये. चाहे कितना मोकलो हो, आतापर्यंत होतं तसंच ठेव. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सिर पे बिठाना ना चाहिए. ये कौन? चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घुमना ना चाहिए. पोरगा किती लाडाचा असू द्या तुमच्या तो, पण त्याला कधी डोक्यावर बसू नका. तुम्ही जर त्याला डोक्यावर बसवलत ना एक दिवस तर तुम्हाला घराच्या बाहेर धकलून दिल्याशिवाय राहणार नाही. लोक इतका लाळ करतात, हे मी त्या दिवशी बोललोत ना, इतका लाळ पाया माझा एकुलता एक आहे, ते काय खाऊ दे पिऊ दे काही करू दे, एक दिवस घराच्या बाहेर काढून देतो. धूम घरावर लिहितात मातृपितृ छाया. घरावर असते त्याच्या मोठमोठाले बंगले असतात त्याच्यावर असते मातृपितृ छाया. मातृपितृ गोठ्यात असते फक्त छायाच घरात असते. काय करावं, काय करता येईल. पोर नाही, त्याला डोक्यावर बसू नका देऊ. तो लहान आहे, 14 वर्षाचा होईपर्यंत 13 वर्षाचा होईपर्यंत पोराला शिक्षा करा. तो जर सुधरत नसेल तर धर्मशास्त्र सांगते तो जर वांगमार्गाला लागत असेल तर तुम्ही त्याला 14 वर्षापर्यंत शिक्षा करू शकतात. 15व्या वर्षापासून त्याच्या मनामध्ये राहू शकतात म्हणून शिक्षा करू शकत नाही. म्हणून 14 वर्षापर्यंत तो जसा असेल तसा सुधारवण्याचा प्रयत्न करा. मळकं भाजल्यावरच आकार देता येते, बरोबर. मळक्याले भाजल्यावरच आकार देता येते ना. अरे हो काय म्हणता. कधी कच्च असताना, ओलं असताना. मग हे जर मळक्यासाठी आहे तर हे मळके चांगले राहण्यासाठी आधीपासूनच सुधारावं लागेल की नाही. 14-13 वर्षाचं असेपर्यंत मळकं कुंभार बाबा जसा ओलं असताना त्या चाकावर त्याला आकार देतोत ना, त्या पद्धतीने आपण लहान मुलांना सुद्धा आकार दिला पाहिजे त्या वयाच्या मर्यादेत. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए. कथेला आलात तुम्ही पारमार्थिक म्हटलं जाते, पण मुलगी जर घर घर फिरत असली तर कधी कधी तिच्या संबंधाच्या वेळेला किंवा लोक काहीतरी नावबोट ठेवत असतात. म्हणून ते सुवर्ण जसं सांभाळून ठेवले जाते तसं धर्मशास्त्र म्हणते घर घर घूमना ना चाहिए. चाहे कितना बैरी हो भैया उसे भेद छुपाना ना चाहिए. तुमचा भाऊ कितीही वैरी असू द्या तरी तुमच्या भावासोबत तुम्ही सल्ला घ्या, तो वाईट सल्ला देणार नाही. आणि ज्या घरी आदर नाही प्रेम नाही त्या घरी जाऊ नये शिवजी सांगतात. पण पार्वती म्हणते प्रभू जसं जाऊ नये तुम्ही म्हणता ना तसं काही काही ठिकाणी गेलो पाहिजे. कोणते कोणते ठिकाणं आहेत. गुरुने शिष्याने आपल्या गुरुकडे जाताना परवानगीची जरूरत नाही म्हटलेत प्रभू.
आपल्या त्यानंतर संतांच्या दरबारामध्ये जिथं कीर्तनादी कार्यक्रम, भागवतादी कार्यक्रम, देवाचा सत्संग आहे, तिथं सुद्धा न बोलावता गेलं पाहिजे. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. तिथं बोलवण्याची गरज नाही असले पाहिजेत. नाही तो चौतिक भवनाचा पेशल ठेवला आणि चौधरी कुटुंबियाचा आहे, मी कशाला जाऊ, हा विचार तिथं नसला पाहिजे. भगवत भक्तीची संधी जीवनात आली ते केल्याच गेली पाहिजे. याचं त्याचं नाही. इथं आम्हाला आमंत्रण नाही, आम्ही काय आलो नसतो काय, पण आम्हाला बोलावलं नाही, हे काय बोलवण्याचं ठिकाण आहे काय? इथं ते यावं लागतं ना, इथं यावं लागतं. इथं पुण्य आणत असतं, इथं पुण्य आणत असतं माणसाचं. पाप येऊ देत नसते. पाप हेवे दावे करत असतं, मी काय ले, मी कसा येऊ, मला का त्यांनी बोलावलं, माझी काय सल्ला घेतली होती काय? सल्ला घेण्यासाठी तू काय सल्लागार समितीचा अध्यक्ष आहेस का लेखा? कशाला सल्ला घ्यायची? नाही, इथं न बोलावता आलं पाहिजे. आणि मुलीने आपल्या बापाच्या घरी जाताना सुद्धा सल्ला घ्यायचं काम नाही, विचारायची गरज नाही. तिला आईच्या घरी जायला काय परवानगी घ्यावी लागते काय? पार्वती सती सांगते मला तिथं जायची गरज आहे. पण खरं सांगू, माहेरात जाण्याचा आनंद कुठपर्यंत आहे? माहेरात जाण्याचा आनंद तोचपर्यंत आहे जोपर्यंत माहेरात आई आहे. माहेरात तुम्ही आईच्या ठिकाणी आई आहे तोपर्यंत जा. आई आहे ना, ती खुशाली विचारते, बेटा कशी आहेस, मजेत ना, ये. श्रीमंताच्या घरी दिलेली असते ती आई, गरीब असते. पण ज्या वेळेला ही मुलगी जाते ना, कितीही श्रीमंताच्या घरची हे सून असू द्यात, आपल्या आईच्या घरी ज्या वेळेला जातात ना, आई गरीब जरी असलीत ना, पण त्या पोरीची रिकामी थैली कधीच पाठवत नाही, कधीच पाठवत नाही. तिला ती तुरीची डाळ देईल, तिला मुगाची डाळ देईल, तिला काही फरक म्हणते, आई माझ्या घरी नेणं ग, नेणं, तुला काय रिकाम्या वेळेत खाशील. किती जीव लावते हो आई, किती जीव लावते. आई संपली, माहेरातलं प्रेमही संपलं दादा. म्हणून बऱ्याच वेळा मुलगी एकच विचार करत असते, माझ्या जीवनात मला काही मिळालं नाही तरी चालेल, प्रभू माझी आई मला सुखरूप असली पाहिजेत विचार करतात. मुलं बऱ्याच वेळा श्रीमंत झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना विसरणारे अनेक मुलं आहेत. पण मुलगी किती जरी श्रीमंत झाली तरी ते आपल्या गरीब मायबापाला कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही. तिची अपेक्षा असते. मुलगा श्रीमंत झाल्यानंतर बऱ्याच वेळा बाप खाली टाकलेला आहेत ना, त्याला त्याची किळस येते म्हणून तो जवळ येत नाही. पण मुलगी किती जरी श्रीमंताच्या घरी देऊ द्या, ते आपल्या गरीब बापाच्या जवळ बसून त्याच्या तोंडावरच्या माशा हाकलल्याशिवाय राहत नाही. मुलगी आहे गड्या, म्हणून मी बोललो, मुलीवाले भाग्यवान आहेत, मुलीवाले भाग्यवान आहेत, लय भाग्यवान आहेत. काय करावं, सगळ्याच्या नशिबी नसते. सती म्हणते मला जाऊ द्यात ना, शंकरजीचं ऐकत नाही, स्वतःहून जाते. पण तिथं मात्र कोणीच बोलत नाही. खरं सांगू, माणसावर सगळं रुसलं तर चालेल, पण ज्या वेळेला माहेर रुसतं ना महाराज, त्यावेळेला त्या मुलीला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच वाटत नाही. सगळं रुसलं चालेल, माहेर रुसता कामा नये. एखाद्या वेळेला सासरामध्ये जर सासरी असताना जर त्या मुलीला जाच होत असेल ना, तर ती बोलणं सासूचंही ऐकून घेते, कधी कधी नवऱ्याचंही बोलणं ऐकून घेते, कधी कधी सासऱ्याचंही बोलणं ऐकून घेते. पण एखादा जर तिच्या माहेराच्या विषयी बोललात ना, माहेराच्या विषयी बोललात, तिला सहन होत नाही. ते म्हटले, सासूबाई सगळं काही बोला म्हटले, ऑर्गनवर सगळेला बोला, पण माझ्या माहेराला बोलू नका तुम्ही. माझ्या माहेराला बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला, सहन करणार नाही ते. पण सासू सोबत भांडणं करायला तयार होतील. एखाद्या वेळेला सासू सोबत अबोला धरेल, सासू रागावली तर नवऱ्यासोबतही अबोला धरू शकेल. पण जर त्या मुलीवर माहेर रुसलं तर त्या मुलीची अपेक्षा असते, मला काही झालं चालेल, माझं माहेर रुसायला नको.
पार्वती जातेत पण पार्वती सोबत आता कोणीच बोलत नाही. काय अवस्था असेल तिची. एक एवढा मोठा कार्यक्रम आपल्या घरी, असं कल्पना करा दादा, एखादी बहीण आहे, एखादी स्त्री आहे, गरिबाच्या घरी दिलेली आहे, आणि मग गरिबाच्या घरी दिलेली असताना आपल्या श्रीमंत भावाच्या घरी विवाह सोहळा आहे. बऱ्याच वेळा भाऊ श्रीमंत झाल्यावर आपल्या गरीब बहिणीला विसरून जातात, पण बहीण किती श्रीमंत होत आपल्या गरीब भावाला विसरत नसते. त्याची पुसपास करत असते, ती विचारपूस करत असते. झालं असत की भावाच्या घरी भावाच्या मुलीचं लग्न आहे, ही मात्र थोर आशेने गेली. दुसऱ्याच लोकांनी सांगितलं, अगं तुझ्या भाचीचं लग्न आहेत म्हटले, तू जाणार नाहीयेस? ही म्हणते, जाईल ना, माझ्या दादाचा कॉल येईल मला, माझा दादा मला घ्यायला येणार, माझा दादा घ्यायला येणार मला. आणि मग या मुलीने आशेने थांबावत एखाद्या सावकाराच्याकडे जावत म्हटले, दादा माझी व्यवस्था नाही आहे रे, आणि मी कर्ज काढल्यानंतर तुझं कर्ज फेडण्याची सुद्धा ताकद कुवत माझ्यात नाही आहे, पण माझ्या भावाच्या घरी लग्न आहे रे, आणि माझा भाऊ श्रीमंत आहे. मी माझ्या भावाच्या घरी जर चांगला अहेर नेला नाही ना, तर माझी वहिनी तो अहेर फेकून देईन रे. मला माझी विनंती आहे की बाबा मला तुझ्याकडे कामाला ठेव, आणि 15 दिवस बाकी आहेत, 15 दिवस मला काहीतरी मोलमजुरी करू दे. आणि मग मोलमजुरी करण्याकरता 100 रुपये रोजाने तिने थांबावत, 1500 रुपये तिने गोळा करावेत, 1000 रुपयाचा भारी अहेर त्यावेळी तिने आपल्या भावासाठी घ्यावात, चांगला ड्रेस तिने घ्यावात. चांगला ड्रेस घेतल्यानंतर पोरं म्हणत होते, पोरगा मुलगी, मुलगा मुलगी होते, आई आम्हाला ड्रेस घे ना, आम्ही मामाच्या घरी जाऊ तर लग्नातला. आई म्हटलं, ते मूर्ख झालात का, तुम्हाला कशाला पाहिजे ड्रेस? गरिबी आहे ना, आणि कधी कधी गरिबी माणसाला फार काही शिकून जाते हो. कोण आपल्या सोबत आहे आणि कोण आपला विरोधक आहे हे गरिबीमध्ये लक्षात येत असतं. कोण आपलं जवळचं आहे आणि कोण दूरचं आहे, फरक आहे. आणि मग त्या मुलीला ढकलून द्यायचं, भारदस्त कपडे मोठ्या मॉलमधून घ्यायचे, आणि बाजारातल्या एका दुकानाहून एका मुलीसाठी 100 रुपयाचा आणि मुलासाठी 100 रुपयाचा ड्रेस घ्यावा, आणि वाट बघावीत. लग्नाला 2 दिवस झाले तरी भावाचा फोन नाही, राहिलेत. मग स्वतःहूनच बहिणीनं फोन करावा, तिच्या मनाची समजूत घालावीत की काय करणार, माझा दादा कामात आहे ना, माझा दादा बिझी आहे ना, नाही तर मला फोन केला असता माझ्या दादाने, ही अपेक्षा तिने करावीत. लग्नाच्या आधीचा दिवस यावा तरी दादा घ्यायला येत नाही. आता स्वतःच बॅग उचलते, स्वतः बॅग उचलते, बॅग उचलून भावाच्या घरी जाते. भावाच्या घरी जात असताना भाड्याला पैसे 300 रुपये आहेत, कारण 200 रुपयाचे ड्रेस पोरांना घेतलेत. 300 रुपयाचं भाडं करून आता बस स्टँडवरून स्वतः इथं येण्याची सुद्धा कुवत नाही. पायीच आपल्या नग्न पायाने, चप्पल नाही मुलांच्या पायात, त्यांना अशाच उन्हात घेऊन येतात. दुरून भाऊ आपल्या थाटामाटामध्ये कोणतं तरी कार्य करतोय, दुरून बहिणीला पाहतो, फाटलेली साडी आहे, अंगावर भारदस्त कपडे नाहीत, पण भावाच्या घरी मुलीचं लग्न आहे याचा आनंद आहे. दुरून यावं, भावाने पाहावं, निघून जावं, तरी सुद्धा मनाची समजूत घालावीत की जाऊ दे, माझ्या भावाच्या घरी लग्न आहे, मला वेळ लागेल, मला काय बोलायला, आता नंतर बोलेलच ना तो. तिने यावत, कोण्या तरी कोपऱ्यात उभं राहावं. मुलांनी सांगितलं, आई तहान लागली, तहान लागली म्हणून तिने माठाजवळ जावत, पाणी घ्यायला जावं. तेवढ्यात वहिनीनं, भावाच्या पत्नीनं आवाज द्यावा, काय म्हटलं, हात नका लावू त्याला, घाणेरड्या हातला घालता का त्यात? किती अपमान, किती अपमान. अहो म्हटले, हात नाही घालत मुलांना पाणी, मी देते ना, हात नका घालू म्हटले, पाहुण्यासाठी भरलेला आहे ते, तुमच्यासाठी आहे. समजून घालते, जाऊ दे म्हटलेत, काय करणार, गरिबी आहे ना पदरी. आणि मग एका कोपऱ्यात उभं राहावं, भावासोबत बोलण्याकरता 2-4 आवाज द्यावे, भावानं येऊ नयेत. एक वेळा सांगावं, आलीस ना, थांब म्हटले, लग्नापर्यंत थांब. पलीकडचे पाहुणे यावेत, आणि पाहुण्यांनी सगळा विचार चालू असताना हे 3 बाप मायलेक एका ठिकाणी बसलेले आहेत.
आणि मायलेक तिथं बसलेले असताना त्या ठिकाणी विचारलं, का हो सगळे पाहुणे दिसून राहिले, हे कोण आहेत होते? फाटलेली साडी घातलेली बाई कोण आहेत? ते लेकरं कोण आहेत होते? वेगळंच वाटतायत. आता हिला असं वाटलं, आता माझा भाऊ सांगेल माझी बहीण आहे, माझी पाठची बहीण आहे, माझी प्रिय बहीण आहे, आम्ही लहानपणी चांगलं खेळलो असं माझा भाऊ सांगेल आणि माझी सगळी गरिबी मी माझा झालेला अपमान विसरून जाईल अशी तिची मनात इच्छा चालू होती. तेवढ्यात भाऊ बोलला म्हटले, ती का? ती बसलेली आहे ना, ती आमच्या गावातली मागणारी बाई आहे म्हणे, भीक मागणारी बाई आहे म्हटली. ती भीक मागते. असं भीक मागते म्हणताबरोबर अंतःकरणामध्ये खूप दुःख झालं की माझ्या भावाने मला असं म्हणावं. माहेर रुसलत, विहिरीजवळ गेली, दोन्ही मुलांना विहिरीत टाकलं, स्वतः आत्महत्या करून घेतली. माणसाच्या जीवनात मी तेच सांगत होतो की सगळं रुसलं तर चालेल, मात्र माहेर रुसता कामा नये. पार्वती जाते, पार्वतीच्या सोबत धड कोणती बहीण बोलत नाही, कोणी बोलायला तयार नाही, सगळे मजा उडवतात. आई मात्र जवळ जातेच. का आलीस म्हणते, कशी आलीस, काय आली, का बरं, कशी काय, किती दिवस राहणार नाही विचारले नाही. कशाला आलीस ग तू? जा म्हटले इथून निघून, तुझा अपमान होतो. असा अपमान पाहिल्यानंतर मग मात्र सतीला राहावलं नाही. सतीच्या लक्षात आलं हे सगळं आपला अपमान करतायत आणि म्हणून सतीनं ते अग्निकुंड ज्या ठिकाणी यज्ञ सुरू होतात त्या यज्ञाच्या जवळ गेली आणि बापाच्याकडे बघितलं, म्हटले, बाबा माझ्या पतीचा अपमान करता, माझ्या पतीला तुम्ही न बोलवता मला इथं येऊन अपमानित केलं. म्हटले, बाबा कधीही चांगलं होणार नाही तुमचं. माझ्या पतीचं जर ऐकलं असतं तर या ठिकाणी मला हे दुःख भोगण्याचं काम पडलं नसतं असे म्हटलं. शिवजीची आराधना केली, शिवजीला नमन केलं, माफी मागितली आणि मनोमन माफी मागितल्यानंतर त्या ठिकाणी अग्निकुंडामध्ये स्वतःला झोकून दिलं. आणि अग्निकुंडामध्ये स्वतःला झोकून दिल्यानंतर तिकडे मात्र काही शिवगण होते. शिवगण शिवजीजवळ गेले, शिवजीला सांगितलं सतीने आत्मदहन केलेलं आहे. शिवजी त्या ठिकाणी धावत आले, वीरभद्राचं रूप धारण केलं, संपूर्ण यज्ञाचा विध्वंस केला, अनेक लक्षांच्या सैन्यासोबत युद्ध केलं, अनेकांना मारलं, ते कलेवर गळ्याला धारण केलं, शिटकवलं तांगाला आणि संपूर्ण पृथ्वीचं परिभ्रमण करायला लागले. सगळ्यांच्या लक्षात आलं आता पृथ्वीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. शिवजीने जर आपला तिसरा डोळा उघडला तर पृथ्वी नष्ट होणार आणि म्हणून त्या ठिकाणी सगळे शिवजीची स्तुती करायला लागले. आणि शिव नाम से है जगत में उजाला, हरि भक्तों के मन में शिवाला. हे शंभू बाबा मेरे जय हो, तालियां बजा कर गाइए. तीनों लोक में तू ही तू, श्रद्धा सुमन मेरा मन बेलपत्री, श्रद्धा सुमन मेरा मन बेलपत्री, जीवन भी अर्पण कर दूं. हे शंभू बाबा मेरे भोला, तीनों लोक में तू ही तू. जय हो. जग का स्वामी है तू, अंतर्यामी है तू, मेरे जीवन की अनमित कहानी है तू. जग का स्वामी है तू, अंतर्यामी है तू, मेरे जीवन की अनमित कहानी है तू. तेरी शक्ति अपार, तेरा पावन है द्वार, तेरी पूजा मेरा जीवन आधार. धूल तेरे चरणों की लेकर, धूल तेरे
तीनों लोक में तो ही तो। मन में है कामना और कुछ जानना, जिंदगी भर करूं तेरी आराधना। मन में है कामना और कुछ जानू ना, जिंदगी भर करूं मैं तेरी आराधना। सुख की पहचान दे तू मुझे ज्ञान दे, प्रेम सबसे करूं ऐसा वरदान दे। तूने दिया बल निर्बल को, तूने दिया बल निर्बल को, अज्ञानी को ज्ञान दिया। हे शिव शंकर मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तो ही तो। श्रद्धा सुमन मेरा मन बेल बाती, जीवन भी अर्पण कर दो। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तो ही तो। तीनों लोक में तो ही तो। शिवजीची आराधना करतात। शिवजी क्रोधाग्नीत दगदग झालेली असताना मात्र शांत होतात। पुढे शिवजी नामचिंतनामध्ये राहतात। हीच सती पुढे हिमालय मैनावतीच्या पोटी येऊन त्या ठिकाणी पार्वती रूपाने येते आणि नंतर त्यांचा विवाह होतो। हा प्रसंग त्या ठिकाणी येतो।